चॅनल मित्रांनो. तर सर्वात प्रथम गुड मॉर्निंग. सकाळचे सध्या बघू शकतात 6:19 झालेले आहेत आणि आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. तर सगळ्यांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण जाणार आहेत ऑफिस कुळवंडी ग्रामपंचायत. तर तिथे एक छोटासा कार्यक्रम असतो. तर तो आज आपण सर्वात प्रथम आपलं तिथं जाऊन म्हणजे तयारी करायला लागणार आहे. तर असं नाही की तिथं ऑलरेडी आपल्याला तयारी मिळणार आहे, आपण तिथे जाऊन तयारी करणार आहेत आपण. चला, आपली ब्लॅकबेरी आहे समोर बघू शकतात. तर आपण निघूयात. पहाटे पहाटे बघू शकता लेडीज पाण्यावरून येत आहे, पाणी घेऊन येत आहे आणि पोरं बघू शकता शाळेत चाललेले आहेत. तर मित्रांनो, मॉर्निंग व्ह्यू बघू शकता किती छान आहे. सकाळ सकाळचा व्ह्यू. लोक बैला चरायला जाऊ राहिलेत आणि रस्त्याच्या बाजूने पूर्ण हिरवगार असं गवत आहे. या वातावरणामध्ये मित्रांनो इतकं छान वाटतं. आणि मॉर्निंगला आपण मी रनिंगला येतो, एकदम छान वाटतं. आता बघू शकता एकदम शांत वातावरण आहे मॉर्निंगचं. आणि मॉर्निंगला वजन वायू खाली आलेला असतो माहिती सर्वांना. तर मित्रांनो, जो आपला 15 ऑगस्ट आहे तुम्हाला माहितच असेल की किती क्रांतिकाऱ्यांनी आपल्या देशासाठी लढा दिला होता. त्या लढ्यातून आणि काही काही क्रांतिकाऱ्यांनी आपला जीव सुद्धा देशासाठी बलिदान केला होता, तुम्हाला माहितच असेल. जसं की भगतसिंग, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, असे अनेक क्रांतिकारी आपल्याला बघायला मिळतील ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. तर त्यांचं बलिदान कधी व्यर्थ गेलं नाही मित्रांनो. आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य भेटलं होतं. पण ते स्वातंत्र्य आपण कसं टिकून ठेवायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपला देश स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावा आणि आपल्या आर्मीला सपोर्ट करावा. पॉलिटिशियन चांगले आहेत त्यांना सपोर्ट करावा, असं नाही का सगळ्यांना सपोर्ट करावा. चांगले आहेत त्यांना नक्की सपोर्ट करा. आणि आपल्या ऑफिस वरती जो पण कार्यक्रम होईल तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जितकं होईल तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे बघू शकतात, हे माध्यमिक शाळेचे पोरं आहेत. आणि बघू शकता झाडं आहेत ते एकदम रस्त्यावरती आले तशी वर्ण. हे बघू शकतात किती छान वाटतंय. रस्त्याचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा ह्या रस्त्यांचा खूप म्हणजे आपल्या झाडांचा खूप फायदा आहे, कारण की सावली खूप छान असते. उन्हाळ्यामध्ये ऊन किती असतं तुम्हाला माहितच आहे. ते सावलीमधून चालायला किंवा नाशिकमध्ये पण बघितलं तर रस्त्यांना भरपूर झाडं आहेत. त्या झाडांमुळे मस्त उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हापासून संरक्षण होतं. इथं बघू शकतात वरती पाठी लागलेली आहे, गाव विकास समिती कुळवंडी. आमच्याकडे स्वदेश फाउंडेशन काम करत आहे. कुळवंडी, कळेपाडा, करंजीपाडा. समोर बघू शकता ही आहे आपली ग्रामपंचायत कुळवंडी.